मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आजपर्यंत आपण आता कालच्याला आपण याचे मोठे पाईप कसे टाकायचे ते शिकलो, म्हणजेच त्याला हनीमनी म्हणतात. तर दुसरा आपण शुगर बीट शिकलो. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पांढरा 3 नंबरचा मोती कसा टाकायचा, किती टाकायचे ते शिकणार आहोत. आणि 2 टाकायचे, 3 टाकायचे किंवा एक सुरुवातीला एकच टाकून बघायचं आहे आपल्याला. मग 2-2 टाकण्याचा प्रयत्न करू आपण. आणि 2 कट पाईप आणि 1 कट पाईप टाकून बघायचा, म्हणजे हनीमनी. आता त्याचं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण शुगर बीट वगैरे बघितले, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आता आज 2च प्रकार शिकणार आहोत. एक पांढरे मोती 3 नंबरचे आणि कट पाईप, छोटा कट पाईप. हे पहा, आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये कट पाईप, मोठे कट पाईप कसे टाकायचे ते सांगितले आणि शुगर बीट कसे टाकायचे ते सांगितले. अगोदर 2 टाकून बघितले आपण, 3, मग 4 टाकून बघितले. शुगर बीटमध्ये चालतात 5 महिन्यापर्यंत, परंतु कट पाईपामध्ये नाही चालत. तर आपण आता 3 नंबरचे पांढरे मोती टाकायचे ते सांगते मी तुम्हाला. आणि पुन्हा आणखी पांढरे मोती झाल्यानंतर आपल्याला कट पाईप, छोटे कट पाईप 2-2 कसे टाकायचे ते सांगते. आता मी पांढरे मोती टाकून दाखवते तुम्हाला. सुरुवातीला मी हे बघा एकच टाकून दाखवते, कारण मग फिनिशिंग पण आली पाहिजे ना, तुम्हाला पण जमलं पाहिजे. मग 2-2 टाकून दाखवते. पहिले एक टाकते. पांढऱ्या मोत्याचं पण काम फार छान दिसतं. ते म्हणजे आपण जेव्हा पानं फुलं बनवतो ना, कुठेतरी असं एखादा मोती टाकला ना, तर पांढरा मोती फार छान दिसतो. तो पण असे बॉर्डरला पण तो छान दिसतो. आणखी आपण जेव्हा पांढरा बुट्टा, याचा बुट्टा, पांढऱ्या मोत्याचा बुट्टा पण खूप सुंदर दिसतो. म्हणून हा पांढरा मोती पण टाकता येणं खूप गरजेचं आहे. आता मी तुम्हाला एक टाकायचं शिकवलं ना. हे बघा, एक कसं टाकते मी. आता 2 मोती हे पांढरे, आता एक टाकल्याने अशी फिनिशिंग आली बघा. आता मी 2 टाकून बघते. पांढऱ्या मोत्याचं तर फारच सुंदर दिसतं बघा. असा गर्द कलरचा जर कपडा असेल ना, ब्लॅक, असं बॉटल ग्रीन, रेड, ह्याच्यावर खूपच सुंदर दिसतं पांढऱ्या मोत्याचं काम. हे बघून घ्या तुम्ही. आता हे ब्लॅक कपडा आहे ना, ह्याच्यावर किती सुंदर वाटते हे काम बघा पांढऱ्या मोत्याचं. पण ते मोती पण घेताना जरा व्यवस्थित फिनिशिंग त्याची मॅट फिनिशिंगचीच घ्या शक्यतो. त्याची फिनिशिंग छान दिसते. मग ती चमक जास्त असेल ना मोत्याची, म्हणजे तर ती जाते निघून. हे खराब पण होत नाही धुतले तरी. पांढरे मोती पण ज्वेलरीला वगैरे वापरतो ना, तो मोती जर आपल्याला खराबच नको आहे ना, व्हायला नको आहे ना ब्लाऊज, तर आपण ज्वेलरीला जे वापरतो ना मोती, ते तर कसेच खराब होत नाही. आपण धुतले तरी होत नाही. तसे हे पण मोती आरीवर्कचे नाही होत खराब, पण जास्त वेळ धुतलं तर होऊ शकतात खराब. म्हणून मग तुम्ही ज्वेलरीचे पण मोती वापरू शकता. आता हे मी 2 मणी टाकली बघा. दोन्हीची तर फारच सुंदर येते फिनिशिंग आहे बघा. पण शिकूपर्यंत एकच, शक्यतो एकच टाका. 2 मोत्याची पण फिनिशिंग सुंदर येते एकदम. हे बघा, आलं लक्षात? आणि जरी नाही लक्षात आलं ना, तरी तुम्ही कमेंट करून विचारू शकता कुठे अडचण आली, मग परत समजून सांगितलं जाईल तुम्हाला. हे पहा, आता मी मोठ्या कट पाईपचं दाखवलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. आता छोटे कट पाईप कसे टाकायचे ते दाखवते. 1 टाकायचा की 2 टाकायचा ते सांगते. तुम्ही लक्षपूर्वक बघून घ्या व्हिडिओ. हे पहा, आता आपण छोटा कट पाईप टाकतोय.
सुरुवातीला आपण एकच टाकणार आहोत. छोटे आपण तसे 2-2 टाकणार आहोत, पण सुरुवात शिकण्यासाठी अगोदर तुम्ही पूर्ण एक लाईन छोट्या कट पाईपची सिंगल टाकून बघा. सिंगलच टाकून बघा एक पूर्ण लाईन. मग दुसरी लाईन तुम्ही डबलची टाकून बघू शकता. पण शक्यतो शिकताना एकच म्हणायची गरज आहे आपल्याला. हे बघा, कळतंय ना पण मी शिकवलेलं. पहा, 3-4च मोती मी टाकून दाखवते. मी 3-4च टाकते सिंगल, परंतु तुम्ही नाही, तुम्ही पूर्ण लाईन सिंगल मोत्याची करायची. तोपर्यंत प्रॅक्टिस होतच नसते. खूप प्रॅक्टिस करावं लागते याला. पण हे मोती ना शक्यतो ह्या बोटाने लवकर असं खाली लोटला जात नाही, सरकत नाही ह्या बोटाने लवकर तो, त्यामुळे प्रॅक्टिसच लागते त्याला. हे बघा मी 2 टाकून बघते. 2 याची पण फार छान येते फिनिशिंग. तुम्हाला पण जमणार आहे. 2 पण टाकून बघा तुम्ही, पण एक लाईन पूर्ण सिंगलच, मग डबल टाकून बघा. हे बघा, आता मी 2 टाकले. हे लवकर असे खाली सरकत नाही ते मोती. डबल टाकून बघितले. हे बघा, हे 2 मोती हे असे आलं का लक्षात? बघा याचं अंतर बघितलं ना, त्याचं अगोदर मी असं हे करून बघितलं, मग ते अंतर कळल्यानंतरच टाका घेतला, तेव्हा ती फिनिशिंग येते. मग तो 2 जरी टाकले तरी ते लक्षात येत नाही हे 2 मोती आहेत म्हणून. पहा, कट पाईपची पण छान वाटते डिझाईन. हे पानाच्या आकारामध्ये कट पाईप छान दिसतात. सिंगल म्हणजे कट पाईप छोट्यामध्ये कट पाईप आहे ना, हे असे याच्यामध्ये छान दिसतात ते पाना फुलाच्या नक्षीमध्ये. बॉर्डर पण चालतात त्याच्या गळ्याला वगैरे. बुट्टा पण छान बनवता येतो त्याचा. म्हणून कट पाईपचं पण जास्त प्रॅक्टिस करावं लागेल. हे पहा कट पाईप कशी टाकायची. हे मी 2 टाकते. 3 मुळीच घ्यायची नाही. 3चं काम अजिबात छान दिसत नाही, तो तिरका होतो लगेच मोती. कट पाईप लगेच तिरका होऊन जातो. त्यामुळं 2 किंवा 1 याच्यापेक्षा जास्त जर टाकलं तर ती फिनिशिंग देणार नाही काम अजिबात. शक्यतो 2 आणि 1. हे पहा, आणखी एकदा बघून घ्या. हे बघा मी कसं टाकते. 2 घेतली. शक्यतो लोटत नाही आहे, हा जबरदस्तीने सुरुवातीला तसं होतं फक्त. हे बघा, हे बघा असं आलं पाहिजे. 2 याचं आहे, हे 1 याचं आहे. 2 याचं पण छान येतं. ठीक आहे.